नमस्कार श्रोत्यांनो. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि व्रत, वैकल्ये, सण, वार सगळे ओळीनं येत आहेत आणि त्यामुळे आपल्या कपाटातल्या काठा पदराच्या साड्या कधी नेसायच्या म्हणून आपण ज्या विचारात होतो, बरं का, आता विचारांना थांबवा आणि त्या सगळ्या साड्या ज्या आहेत काठा पदराच्या त्या येऊ देत आता कपाटाच्या बाहेर. कारण आलेला आहे श्रावण महिना. सत्यनारायणच्या पूजा देखील भरपूर ठिकाणी असतात आणि आपल्याला आमंत्रण असतं, तिथं जायचं असतं. श्रावणातले शुक्रवार असतात, सवाष्ण म्हणून तिथं आपल्याला जेवायला बोलवलेलं असतं. आणि अशा रीतीनं काठा पदराच्या साड्या नेसायला आता खूप मोठा चान्स आला आहे बरं का मैत्रिणींनो. तर हा श्रावण महिना म्हटलं की आपल्यासमोर येते ती नागपंचमी. आणि या नागपंचमीला गावातल्या मोठ्या मोठ्या झाडांना झोके बांधले जातात. आत्ता भुईवर आणि आत्ता आभाळात जायची प्रत्येकालाच घाई लागलेली असते. मोठे झाड दिसले की त्याला 4-5 झोले बांधलेले असतात. या ठिकाणी पोरासोरांची कलकल चाललेलीच असते. आणि त्याचबरोबर नागपंचमीसाठी माहेराला आलेल्या लेकीवाळींची नवथर कुजबूजही ऐकू येते. लग्नाआधी उंबरठ्या बाहेर पाऊलही टाकायचं नाही अशा मुली आज मोकळेपणानं वावरू लागतात. आणि या माहेरी आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरचं तेज या खेड्यापाड्यातल्या म्हाताऱ्या बाया त्यांच्याकडे बघून त्यांचे चेहरे न्याहाळू लागतात. आणि काय हुशार हो, या क्षणात ओळखतात की कोणतीही माहेरवाशीण आपल्या इथं आलेली आहे, कोणाला सासरी सुख आहे चेहऱ्यावरून, हो कोणाला काही प्रॉब्लेम आहेत. ह्या बायका अगदी खूप चाणाक्ष. असं तर नागपंचमीला घरादारासह सारे अंगण भल्या पहाटेच सारवले जाते. काही ठिकाणी कसं आहे बघा, अशी पद्धत आहे की भिंतीवर एक मोठा चौकोन सारवून हाताच्या बोटांनीच नाग काढला जातो. पांढऱ्या चुन्याचे आणि काजळाचे ठिपके त्यावर रेखले जातात. बालपणी या नागांच्या जिभांचीही भीती वाटायची हो. त्या इतक्या सजीव वाटायच्या. नागोबाला वाहण्यासाठी आघाडा, हरळी अगदी हुडकून धुंडून जाऊन आणायचं. आणि मग त्यानंतर घराघरामध्ये त्या नागोबाची पूजा. आणि हो, चिखलाचा ना एक मोठा नाग गावाबाहेर केलेला असायचा. घरातल्या नागोबाची पूजा झाली की साऱ्या गावातल्या बाया त्या नागोबाला तिथं जाऊन पूजायच्या. आणि माहेरवाशिणी आलेल्या त्यांचे हे 2-4 दिवस श्रावणातल्या ऊन सावलीसारखे चटकन निघून जायचे. नागपंचमीला काही वाटायचं नाही, कुटायचं नाही, चिरायचं नाही. ही लोकधारणा आजही अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मुळात काय झालं की यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा महाविषारी सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात व्हायचं. मग या श्रीकृष्णाने काय झालं की या श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारलं आणि गोकुळातल्या लोकांचं रक्षण केलं. तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून लाया, दूध देतात. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात. या दिवशी रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. बघा, आपण बायका जरी घरामध्ये नागाची अशी तांब्याचा नाग असतो बघा आपल्या घरामध्ये, चांदीचा असतो. आणि असं जरी असलं तरी आपण रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतोच. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात. आपण रांगोळीनं काढतो काही जण.
नवनागांची नावे देऊन यथासांग पूजा करतात. या दिवशी तवा चुलीवर ठेवायचा नाही, विडीने चिरायचं नाही, भाजी चिरायची नाही. हे सगळं आदल्या दिवशीच करून ठेवायचं. जमीन खणायची नाही, तळण करायचं नाही. आणि वरीलप्रमाणे म्हणजेच कसं आहे, मी सांगितलं ना मगाशी, त्याप्रमाणे कसं आहे की चंदनानं वगैरे असा नाग काढतात. त्याचबरोबर मातीचे 2 नाग आणतात आणि पाटावर रांगोळी काढून त्यावर गहू पसरवून ते 2 नाग ठेवतात आणि नागाची पूजा करतात. नागपंचमीची कहाणी वाचतात. आता नाग म्हटलं की आपल्याला त्याच्या फण्यावर असणारा 10चा आकडा आठवतो ना. का असेल बरं तो 10चा आकडा? तर सागराच्या तळाशी श्री विष्णूला बसायला नागाचं आसन असतं ना. विष्णूने 10 अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, कृष्ण, राम, बुद्ध, कल्की, वामन, परशुराम, नरसिंह. तर नाग हा विष्णूच्या सानिध्यातला भक्त होता आणि 10 अवतारांचे प्रतीकात्मक चिन्ह म्हणून नागाने आनंदाने आपल्या फणीवर हा 10चा आकडा धारण केलेला आहे असं म्हटलं जातं. तर नागपंचमी जी आपण श्रावण महिन्यात आपण नागाची पूजा करतो ना, त्याची कहाणी आपल्याला माहिती आहे का? तर मी तुम्हाला ती कहाणी सांगते बरं का. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा सण आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पाजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कुणीच आलं नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली की म्हणाली की माझ्या माहेरचं कुणीच नाही आहे, मला कोण न्यायला येणार. आणि मनामध्ये माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात झालं काय तर शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्या मुलीला नेण्यासाठी तो आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून बसला व आत्ताच कुठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणीही चावू नका बरं का. एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपूट भाजली. नागिण रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला हिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. अगं आई, आमची शेपट कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ आपल्या भावाची वाट पाहिली.
तो येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध सगळं ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत. सगळ्यांनी पाहिलं, नागाच्या पिल्लांनी पाहिलं की ही अशा पद्धतीनं पूजा करत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असू देत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. या सगळ्यांनी तिनं पूजा करताना पाहिलं आणि ह्यांच्या मनामध्ये, या नागाच्या पिल्लांच्या मनामध्ये तिच्याबद्दल जो राग होता तो गेला आणि आता त्यांच्या मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी त्यांनी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्या पहाटेस तिथं त्यांनी एक नवरत्नांचा हार ठेवला आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून तिनं गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये आणि पारंपरिक ही कहाणी सांगितली जाते. नागोबाला शेतकऱ्यांचा मित्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर या नागोबाची आज नागपंचमी. आपणा सर्वांना या नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.